टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी पेट 2026 अप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम म्हणजे आपण PhD जी काही एंट्रन्स एक्झाम आहे त्या एक्झामविषयी माहिती बघत आहात. या अगोदर आपण एक पहिला जो भाग आहे तो बनवलेला आहे. त्यामध्ये आपण एक्झाम्स फीशी रिलेटेड फॉर्म कशा प्रकारे भरायचा त्याशी रिलेटेड आपण परिपूर्ण माहिती बघितलेली आहे. यामध्ये आपण बघणार आहोत डायरेक्शन पार्ट 2 म्हणजे कोणकोणत्या विषयामध्ये आपण पेट एक्झाम देऊ शकतो आणि त्याचा सिलेबस कशा प्रकारचा राहणार आहे त्याबद्दलची परिपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायची आहे. तर चला 2 आहे. याच्यामध्ये आपल्याला काही सब्जेक्ट दिलेले आहेत. सब्जेक्ट नोटिफिकेशन रिगार्डिंग प्रोसिड्युअर एलिजिबिलिटी अलाइड अँड सब्जेक्ट मॅपिंग फॉर ऑनलाईन PhD एंट्रन्स टेस्ट. ही जी टेस्ट होणार आहे ऑनलाईन होणार आहे. पेट 2026 ॲडमिशन टू PhD प्रोग्राम म्हणजेच PhD करता ॲडमिशन घेण्याकरिता तुम्हाला एंट्रन्स टेस्ट द्यायची आहे. मग याच्यामध्ये जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आपण अगोदरच पाहिलेला आहे. जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन व्हायला पाहिजे आणि जवळपास जे काही पर्सेंटेज आहे ते 60% अबव असायला पाहिजे. रिकग्नेशन अँड इक्विव्हॅलन्स आता तुम्हाला दिलेलं आहे. जे काही रिकग्नेशन आहे किंवा इक्विव्हॅलन्स तुमची डिग्री कशा प्रकारे असायला पाहिजे त्याबद्दलची यामध्ये माहिती आपल्याला पाहायला मिळते. रिझर्वेशन NCL व्हॅलिडिटी जे काही NCL व्हॅलिडिटीची आहे त्याच्या रिझर्वेशन्सबद्दल माहिती दिली आहे ते पाहूयात. कॅन्डिडेट claiming reservation benefits under the non-creamy layer NCL category shall submit a valid NCL certificate applicable for the prescribed financial year read with causes 5 and 6 of डायरेक्शन. जे 5 आणि 6 डायरेक्शन आहेत ते वाचून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही NCL आहे ते काढून घ्यायचं आहे. इन केस द NCL नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट इज अंडर प्रोसेस प्रूफ ऑफ अप्लिकेशन सच द एक्नॉलेजमेंट रेसिप्ट ऑफ द करंट इयर मे बी अपलोडेड प्रोव्हिजनली. त्याच्यामध्ये नॉन क्रिमी लेअर अपलोड करावं लागणार आहे. ॲपियर कॅटेगरी कॅन्डिडेट्स आता कोणकोणते कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स ॲपियर आहेत ते पण आपण पाहूयात. कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द ॲपियरिंग कॅटेगरी शॉल अपलोड अ बोनाफाईड सर्टिफिकेट. ज्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा ॲडमिशन स्लिप, आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय द इन्स्टिट्यूशन ऑर एनी अदर प्रिस्क्राईब डॉक्युमेंट ॲज प्रूफ ऑफ बिंग बोनाफाईड कॅन्डिडेट. कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्ही पेट एंट्रन्स एक्झाम देऊ इच्छितात ते सब्जेक्ट आहेत. कॉम्प्युटर सायन्स, स्टॅटिस्टिक, बायोटेक्नॉलॉजी, जिओलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, बायोकेमिस्ट्री. ग्रुप इंजिनिअरिंगचा आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल, पॉलिमर, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स. ग्रुप कॉस्मेटिक टेक, M.Tech क्वालिटी ॲश्युरन्स, M.Tech परफ्यूम कलर, M.Tech हर्बल कॉस्मेटिक, M.Tech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी. नंतर आहे ग्रुप P फार्मसी आहे. फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी, फार्माकोनोसी, फार्मास्युटिक्स, इंडस्ट्रियल फार्मसी, क्वालिटी ॲश्युरन्स. ग्रुप लँग्वेजचा आहे. इंग्लिश, मराठी, संस्कृत, उर्दू, पाली, प्राकृत, हिंदी, पर्शियन, अरेबिक. ग्रुप ह्युमॅनिटीज, सोशॉलॉजी, लॉ, हिस्ट्री, म्युझिक, होम इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्समध्ये आहे. सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स. ग्रुप मॅनेजमेंट आहे. बिझनेस मॅनेजमेंट आहे. नंतर आहे कॉमर्स, अकाउंट, स्टॅटिस्टिक, बिझनेस इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर आहे ग्रुप एज्युकेशन फिजिकल एज्युकेशन आहे. नंतर आहे ग्रुप होम सायन्स आहे. होम सायन्स, क्लोथिंग, टेक्स्टाईल. नंतर ग्रुप आहे होम सायन्स, फूड सायन्स, न्यूट्रिशन, होम सायन्स, कम्युनिटी एक्सटेन्शन, होम सायन्स, ह्युमन डेव्हलपमेंट, होम सायन्स, रिसोर्स मॅनेजमेंट. ग्रुप ए लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन आहे. लायब्ररी सायन्स इन्फॉर्मेशन. आणि ग्रुप योगा सोशल वर्क, योगाशास्त्र आणि 10 नंबर आहे सोशल वर्क.
तर सोशल वर्कचे सुद्धा पेट एंट्रन्स एक्झाम होणार आहे. तर याच्यामध्ये आहे कॅन्डिडेट शॉल रीड द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली रिगार्डिंग द पोर्टल फॉर द पेट 2026 एक्झामिनेशन. जे पोर्टलवरचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते केअरफुली वाचायचे आहेत आणि नंतरच तुम्हाला फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.